मुंबईच्या धावपळीतून 2 क्षण निवांत घालवायचे असतील किंवा पुण्याच्या IT हब मधून सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे अलिबाग. अलिबाग हे केवळ एक ठिकाण नाहीये, तर ते मुंबई आणि पुणेकरांसाठी एक इमर्जन्सी वेकेशन डेस्टिनेशन आहे. निसर्गाचं वरदान लाभलेलं हे शहर आपल्या अथांग समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबागचा मुख्य समुद्र किनारा असो किंवा मांडवा, नागाव, आक्षी आणि वर्सोली सारखे किनारे, इथली शांतता आणि समुद्राची गाज मनाला उभारी देते. समुद्राच्या मध्यभागी असलेला कुलाबा किल्ला आजही शिवशाहीच्या आरमाराची साक्ष देतो. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हे एक मुख्य आकर्षण आहे. साहस प्रेमींसाठी इथे पॅरासिलिंग, जेट स्की आणि बनाना राईड्सची मोठी पर्वणी असते. अलिबाग म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अस्सल कोकणी पद्धतीचे मासे आणि सी फूडचं ताट. इथल्या होमस्टे संस्कृतीमुळे पर्यटकांना घरगुती वातावरणात राहण्याचा आनंद मिळतो. मात्र इतकं सुंदर ठिकाण असूनही मुंबई किंवा पुण्याहून तिथे पोहोचताना होणारी वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय हा पर्यटकांच्या उत्साहावर विरजण घालतो. पण आता हे चित्र बदलणार आहे. मुंबई नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या अटल सेतूने आधीच क्रांती घडवून आणली, पण आता सिडकोने एक पाऊल पुढे टाकत या सेतूला थेट अलिबागशी जोडण्याची मोठी योजना आखली आहे. सध्या उल्वे भागात सुमारे 7 किलोमीटर लांबीचा 6 लेन उल्वे कोस्टल रोड तयार होतोय. सिडकोचा मानस असा आहे की हा मार्ग पुढे द्रोणागिरी मार्गे थेट रेवस करंजा खाडी पुलाशी जोडला जावा. एकदा का ही जोडणी झाली की अटल सेतू पासून अलिबाग पर्यंत एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल. याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? जो प्रवास करायला सध्या 2.5 ते 3 तास लागतात, तो प्रवास आता केवळ 1.5 तासात पूर्ण होणार आहे. अटल सेतू पासून द्रोणागिरी पर्यंतचा प्रवास पूर्णपणे अडथळ्या विना असेल, ज्यामुळे वेळेत किमान 20 ते 30 मिनिटाची थेट बचत होईल. खारफुटीच्या जंगलांना धक्का न लावता काही ठिकाणी हा रस्ता स्टील्सवर बांधला जाणार आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नाहीये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पूर्णत्वाकडे जाते. या विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी हा कोस्टल रोड अत्यंत महत्वाचा ठरेल. कोस्टल रोडमुळे विमानतळापर्यंत पोहोचणारा रस्ता अधिक वेगाने होईल, ज्याचा फायदा प्रवासी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला होईल. JNPA कडे जाणारा अवजड कंटेनर ट्रॅफिक शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरून न जाता या नवीन कॉरिडॉरवरून वळवला जाईल. यामुळे उरण आणि नवी मुंबईतील स्थानिक वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्याच्या 7 किलोमीटरच्या प्रकल्पाचा खर्च 1600 कोटी रुपये, तर पुढील विस्तारासाठी 2500 ते 4000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा अलिबाग आणि कोकणच्या पर्यटनाला एक सुवर्ण काळ प्राप्त होईल. फेरी बोटींच्या वेळापत्रकावर किंवा पावसाळ्यातील बंद असणाऱ्या बोटींवर आता कोणालाही अवलंबून राहावं लागणार नाही. याचा फायदा काय होणार आहे? तर मुंबई पुण्यातील पर्यटक विकेंडला कोणत्याही टेन्शन शिवाय अलिबागला येऊ शकतील. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक हॉटेल, टॅक्सी चालक आणि व्यावसायिकांच्या उत्पन्नात आणखी भर पडेल. अलिबाग आणि आसपासच्या भागातील जमिनींचे भाव आणि घरांची मागणी वाढेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणारा हा प्रकल्प म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. अलिबागला जाणं आता केवळ सोपं होणार नाही, तर तो एक आनंददायी अनुभव असेल. दळणवळणाची ही नवी व्यवस्था केवळ रस्ते जोडणार नाही, तर समृद्धीची नवी दारं उघडणार आहे. तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.